हरे कृष्णा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नम महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधुं श्रीचैतन्यम् ईश्वरम्। कथञ्च स्मृते अस्मिन् दुष्करं सुकरं भवेत् विस्मृते प्रथम स्यात् श्रीचैतन्यं नमामि। हरे कृष्ण। तर आपल्याला माहितच आहे की आज आपण सर्वप्रथम 17वा अध्याय घेतोय। 17व्या अध्यायाचं त्याचा आढावा घेऊ आपण। त्या अध्यायामधल्या वेगवेगळ्या श्लोकांच्या समूहामध्ये जर आपण काही श्लोक या श्लोकांमध्ये सांगितले असं आपण ती चर्चा करूया, त्याला म्हणतात आढावा। आणि त्याच्यानंतर आपण थोडं भगवद्गीतेमध्ये प्रवेश करून भगवद्गीतेच्या श्लोकांद्वारे आपण समजून घेऊया तत्व 17व्या अध्यायातलं। आणि त्याचबरोबर आपण त्या 17व्या अध्यायाची जी कथा असणार आहे ती कथा पण जाणून घेऊया, जी पद्मपुराणामध्ये वर्णन केले तिचं, तर ते जाणून घेऊ। तर आपण प्रारंभ करूया। 17व्या अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग, म्हणजे श्रद्धेचे 3 प्रकार। आता बघा कशी गोष्ट आहे की हा 17वा अध्याय आहे, तर या अध्यायाचा आधीच्या अध्यायाशी पण संबंध आहे। प्रत्येक अध्यायाचा प्रत्येक दुसऱ्या पुढच्या अध्यायाशी कनेक्शन आहे। हं. अर्थातच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला प्रत्येक अध्याय संपल्यावर असं म्हणाले नाहीत, अरे अर्जुना त्या अध्यायात असं कनेक्शन असं बोलले नाहीत। पण आपल्या महान आचार्याने ओळखून घेतलं की तो अध्याय संपल्या संपल्या एकतर भगवान श्रीकृष्ण बोलू लागतात किंवा अर्जुन, मग त्याचं कुठेतरी कनेक्शन आधीच्या श्लोक अध्यायामध्ये असतं की अर्जुन असं बोलला होता, म्हणजे बघा ते त्याला कळलं नव्हतं लगेच विचारतं नाही, किंवा भगवंत बोलतात डायरेक्ट, म्हणजे भगवंत असं सुचवितात की तो आधीचा भाग झालेला आहे, तो आता पुढे मी कंटिन्यू करतोय, पुढे मी चालू ठेवतोय, हे सांगायचंय भगवंताला। तर आता 16व्या अध्यायाशी या 17व्या अध्यायाचा संबंध कसा आहे बरं? 16व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की जे शास्त्रांच्या आदेशांचं पालन करणारे आहेत त्यांना म्हणलं दैवी, दैवी गुणांनी युक्त असलेले आहेत। आणि त्या उलट ज्यांची शास्त्रावर मुळी श्रद्धा नाहीये, श्रद्धाही नाही, ते असुरी प्रवृत्तीचे आहेत असं म्हटलंय। पण एखादा जर शास्त्रा व्यतिरिक्त जर श्रद्धा असेल तर श्रद्धाही ठीक आहे, शास्त्रात नाही त्याला, पण शास्त्रा व्यतिरिक्त श्रद्धा असलेला कोणी असेल तर कुठल्या भागात मोडतो बरं? मग सत्वगुणात, रजगुणात का तमगुणात मोडतो तो? असं त्याचा तो प्रश्न होता, आता सुरू होत आहे। म्हणजे
आधी कळलं श्रद्धाहीन म्हणजे ते असुर आहेत. मग ते कसं ओळखायचं ते कुठल्या गुणातले ते? मग आता ते भगवंत प्रत्येक गुणामध्ये असताना ते कसं कसं कोण ओळखायचं आपण, हा कुठल्या गुणात आहे. माझा आहार असेल, तपस्या असेल, अमकं भरपूर गोष्टी आहेत भगवंतानं सांगितलेल्या आहेत. आता याच्यामध्ये पहिला जो श्लोक आहे या 17व्या अध्यायातला, त्याच्यामध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे, असं सांगितलं आता मी. शास्त्रांवर आधारित ज्यांची श्रद्धा नाहीये, त्यांना अनधिकृत उपासना म्हणतात. त्याच्याविषयी अर्जुन प्रश्न विचारतो. आणि दुसऱ्या श्लोकापासून ते 7व्या श्लोकापर्यंत काय वर्णन आहे बरं? श्रद्धा आणि उपासना 3 गुणांवर कशी अवलंबून आहे, कशी आधारित आहे, त्याचं वर्णन येत आहे. आणि 8 ते 10 या श्लोकांमध्ये 3 गुणांमधला आहार सांगितलेला आहे. आणि 11 ते 13 या श्लोकामध्ये 3 गुणांमधला यज्ञ सांगितले, 3 गुणांमधले यज्ञ. आणि 14, 15, 16 या श्लोकांमध्ये तपस्येचे 3 प्रकार. आणि 17 ते 19 या श्लोकांमध्ये काय केलेलं आहे? 3 गुणांमधलं तपस्या. आणि पुढं मग 19 ते 22 या श्लोकांमध्ये 3 गुणांमधलं दान. सात्विक दान कुठलं, मग राजसिक कुठलं, तामसिक कुठलं, आपण कोणतं दान करायला हवं. आपण दान धर्म करतो. अधिक मास वगैरे विशेष महिन्यात येतोय, तर लोक दान करण्याची खूप इच्छा आहे, पण ते कसं करावं तेही कळलं पाहिजे. आणि मग 23 ते 28 श्लोकामध्ये निष्कर्ष सांगितला भगवंतानी. काय सांगितलेलं की ओम तत्सत परब्रह्म विष्णू. परब्रह्म म्हणजे हे ओम तत्स शब्द हे परब्रह्म विष्णूंना निर्देशित करतात. आता भगवंतांमध्ये श्रद्धा नसताना केलेला कुठलाही यज्ञ असेल, दान तप, हे नश्वर आहेत. ते श्रद्धा नसताना केल्यामुळं त्याचं शाश्वत फळ मिळणार नाही. बघा, जे शाश्वत भगवंत आहेत त्यांच्यासाठी केलेली गोष्ट पण शाश्वत राहणार नाही. त्यांची केलेली भक्ती किंवा जे काय असेल, तपस्या, दान सगळं. पण त्याउलट भगवंतासाठी नसलेल्या गोष्टी केल्यामुळं काय होणार नाही, तो लाभ होणार नाही त्याला. ते आपण लक्षात घ्यायला हवं. आता आपण या 17व्या अध्याय थोडंसं विश्लेषणात्मक अभ्यास करूया. ही भगवद्गीता आपल्याकडे असण्याची शक्यता आहे. तर याच्यामध्ये हा जो 17वा अध्याय आहे, श्रद्धात्रय विभाग योग, श्रद्धेचे 3 प्रकार. अर्जुन सुरुवातच विचारलं. अर्जुन वाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्वितः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. अर्जुन विचारतो, हे कृष्ण, जे शास्त्रविधींचं पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात, त्यांची काय अवस्था असते बरं? ते सत्वगुणी म्हणायचं ना, रजोगुणी की तमोगुणी? इथं आता भगवंत लगेच सांगतात, ऐक म्हणे, ते सांगतात. पुढे म्हणतात, 3 गुणानुसार जो गुण त्यांना प्राप्त झालेला आहे त्या गुणानुसार त्यांची श्रद्धा ठरलेली असते. भगवंत म्हणतात 4थ्या श्लोकामध्ये की सात्विक मनुष्य काय करतो? देवतांचं पूजन करतो. राजसिक मनुष्य राक्षसांचं पूजन करतो. आणि तामसिक मनुष्य भूतप्रेतांचं पूजन करतो. आणि जो भगवंत 3 गुणांच्या पलीकडे असल्यामुळं जो भगवान श्रीकृष्णांची विष्णूंची पूजा करतो, तो मात्र 3 गुणांच्या पलीकडे सुरुवातीला नसतो, सत्वगुणात आहे, पण तो 3 गुणांच्या पलीकडे जातो. बाकीचे कोणी 3 गुणांच्या पलीकडे नाही जात, 3 गुणामध्येच राहतात सगळे. असा एक श्लोक गीतेमध्ये दिलेला आहे. भगवंत म्हणतात 9व्या अध्यायामध्ये, म्हणतात यान्ति देव व्रता देवान पितृन्यांती पितृव्रतः भूतानि यान्ति भूतेज्य यान्ति मध्याग्नोपी माम. भगवंत म्हणतायत की जो, कशी गोष्ट आहे, जो देवतांचं पूजन करतो देवता लोकांना जाणार, जे पितरांची पूजा करते त्यांच्या लोकांना जाणार, आणि जे भूता प्रेतांची पूजा करते भूत प्रेत लोकांना जाणार. पण कृष्ण म्हणतात जे माझी पूजा करतात ते माझ्याकडे येतात. इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे. पण काय लोक म्हणतात, अहो काही केलं तरी एकाच ठिकाणी पोहोचलं, कसं शक्य आहे बरं? इथं भगवंताने स्पष्ट म्हटलंय, ज्याची जशी भावना तिथं तो पोहोचणार. इथं स्पष्टच म्हटलंय भगवंतानी, म्हणून ते आपण समजून घ्यायला हवं.
पुढं बघून म्हणतायत, त्या ठिकाणी म्हणतात, आता बघा हे कसं वर्णन, भयंकर वर्णन आहे. हे जे आसुरी पर्वतले लोक आहेत, त्यांची काय अवस्था आहे बघा. ते काय करतात, शास्त्राला अनुसरून नाही करत, स्वतःच्या लहरीप्रमाणे करतात तपस्या. काय म्हटले तर, भगवान सांगतायत 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये, अशास्त्रविहितम घोरम ताप्यन्ते ये तपो जनः दंभाहंकार संयुक्त कामराग बलान्वितः कर्षयंता शरीरस्थम भूतग्रामचेतसः माम चैवांत शरीरस्थम तान विद्यासुर निश्चयान. ते काय म्हणतात भगवंत बघा, जे लोक दंभ आणि अहंकाराने शास्त्र समज नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्याला कष्ट पोहोचवितात, त्यांना असुर म्हटले जातात. इथं स्पष्ट म्हणतात प्रोपात, काही जण उपोषणाला बसतात, उपोषण, राजकीय उपोषण. पण ते उपोषण, राजकीय उपोषण, हे काही शास्त्राला अनुसरून नाहीये. चुकीची पद्धत आहे ती. म्हणजे ते शास्त्र समज नाहीये. हं. तसे हिरण्यकशिपू तपस्या केली मोठी, घनघोर तपस्या, भयंकर, डोक्यात आग येऊ लागली त्याच्या. हं. घनघोर तपस्या स्वतःच्या लहरीप्रमाणे. आणि त्यामुळे काय, भगवंताला पण त्रास होतो का, भगवंत आत हृदयात आहे. अर्थात भगवंत सर्व त्रासाच्या पलीकडे आहेत, पण भगवंताला त्रास होतो म्हणजे भगवंताला फार वाईट वाटतं. अरे हा जो जीव आहे, माझ्याकडे येण्याची विधी सोडून भलतीच विधी वापरून काय करतोय, किती त्याला त्रास होतो आणि मलाही त्रास देतो. म्हणजे याचा अर्थ काय, त्रास देतो म्हणजे भगवंताला त्रास होतो कशामुळं, अरे हा जीव माझ्याकडून दूर जातोय. पण हे वेदांची अवज्ञा आहे, वेदात सांगितले मग हे नाही ते. पुढं मग आहार पण 3 प्रकारचे आहेत. 3 प्रकारचे आहार कुठले बघा. एक तर आहे म्हटलेलं आहे, सत्वगुणी मनुष्याला प्रिय कुठला आहार असतो, की तो आहार त्याच्यामुळे काय होतं म्हणे, जे सात्विक आहारात एक फायदा काय होतो, आयुष्य वाढतं त्याच्यामुळं, जीवनशुद्धी होते, बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान होतो त्याला. असा आहार कसा असतो म्हणे सत्वगुणातला, रसयुक्त आणि स्निग्ध, पौष्टिक, हृदयाला संतुष्ट करणार असतो. हं? दूध आहे, तूप आहे, फळं फळावळे, हं? किंवा गहू, ज्वारी, सगळे जे आपण इथं वनस्पतीजन्य पदार्थ वापरतो ना, ते सतगुणी, सतगुणी व्यक्तीला प्रिय असतात. आणि त्याच्यामुळं ते चेतना पण चांगली असते. आता बघा, जो रजोगुणी व्यक्तीला काय वाटतं बघा, रजोगुणी व्यक्तीला काय वाटतं, अत्यंत कडू. थोडं कडू ठीक आहे, ते काय म्हणतात शब्द बघा, अत्यंत अत्यंत अति. एक आहे प्रति आणि दुसरं एक अति. अति म्हणजे खूप जास्त म्हणतो ना आपण, हे अति झालं हो तुझं. किंवा अति सर्वत्र वर्जते, अति करू नका, थोडं ठीक आहे. म्हणजे खूप कडू, किंवा खूप आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क म्हणजे कोरडं, आणि दाहकारक. म्हणजे त्यांना तो आहार घेतला, तोंडाचा म्हणजे जळजळ होते, तरी पण त्यांना ते आवड, त्यांना वाटतं वा किती छान आहे, टेस्ट आहे. म्हणजे हे गोष्टीमुळे काय होतं म्हणे, असा आहार काय, काय नुकसान काय होतं त्यांचं, दुःख, असा आहार दुःख, शोक आणि व्याधी निर्माण होण्यात कारणीभूत असतो. पण त्यांना आवडतो का बरं, ते रजोगुणामध्ये असल्यामुळं. त्यांना तिखट वगैरे आवडतं, बरं तिखट तोंड जळलेलं असं ते बरं वाटतं त्यांना. पण त्याच्यामुळे त्यांचं नुकसान निश्चितच होत आहे. आणि तर म्हटलेलं आहे की, मग तमोगुणी आहार कुठला बरं, बघा कसं लक्षात घ्या. काय म्हणतं भगवंतानी, यात यामम गतरसम पोती पर्युष्टम चयत उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. 3 तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेलं असलं अन्न, अर्थात प्रसादाविषयी नाही म्हटलंय, प्रसादाविषयी महात्म्याविषयी म्हटलेलं आहे की 3 तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेलं आणि बेचव, नासलेलं, दुर्गंधीयुक्त, उष्ट आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असलेलं अन्न म्हणजे, ते हे तमोगुण लोकांना फार आवडतं. हं? तमोगुणी लोकांना मांसाहार असेल, अमकं बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे ते जास्त वेळ ठेवायचं आणि ते काय करायचं, थोडं सडल्याचं झालं, त्याच्यात त्याला गोडी वाटते. आता मांसाहार म्हणजे काय, सडलेलंच असतं ना, ते प्राणी मेलेलंच असतो ना, ते मेल्यावर त्याचं खाद्य सुरू होतं त्यांचं. जिवंत कोणी खाणार नाही त्याला.
त्याला मारून मसाला टाकून शिजवून ते खाणार. हं. किती भयंकर अवस्था आहे त्या लोकांची. हं. त्यांना माहित पण ते जीवाचे किती हाल करून आपण ते खातो. मग आपले काय बेहालच होणार, दुसरं काय हे माहित नाही त्यांना. म्हणून इथं त्या लोकांना प्रिय आहे. आणि म्हणून लोकांना काय वाटतं की जनावरांची आपली चरबी वाढवण्यासाठी जनावरांची चरबी खाल्ली तर आपली चरबी वाढली, चुकीचं आहे. चरबी वाटेल खरं, काही खाल्लं तर ते वाढणार तर अंगाला हे होणं. पण त्यांना माहित नाहीये की ज्या प्राण्यांची चरबी आपण खाल्लेली आहे, जसं मांस खाल्लेलं आहे, तसं शरीर आपल्याला परत घ्यावं लागणार आहे. म्हणजे यात काही दुसरा सुटका नाही याच्यातनं. पण आपण प्राण्यांना मारून खाणं योग्य नाहीये. आणि दुसरं विशेष करून म्हटलेलं आहे की आपण त्या प्राण्यांना जे अं, त्रास किंवा वेदना देतो, त्याच्यामुळे काय होतं मग त्यांना असं म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये म्हणे, यू आर व्हॉट यू इट. जे खातो तसं आपण बनणार, तशी चेतना बनणार. एकतर बघा, मांसाहाराला त्याला एक्सपायरी डेटच नाही, माहिती आहे ना आपल्याला, एक्सपायरी डेटच नसते त्याला. का? ऑलरेडी एक्सपायर झाले ना. तर प्राणी मेलं म्हणजे एक्सपायर झालं. मग दुसरी कुठली डेट देणार? म्हणून त्या प्राण्यांचं, बघा आपण मेलेले प्राण्याला आपण स्मशानात टाकतो, मनुष्यांना वगैरे. पण आपण मेलेल्या प्राण्याला आपण शरीरात ठेवतो, पोटात. पोटाला काय बनवलं आपण? स्मशानभूमी. जे मांसाहार करणार ते. म्हणून हे घातक आहे आपल्यासाठी. आणि भगवंत भक्तांचा प्रेम स्वीकार कर म्हणतात, मला प्रेमानं जर तू आज दिलं, अर्पण केलं, मी काय करेन ते स्वीकार म्हणजे सात्विक आहार जेव्हा भगवंताला अर्पण करून आपण घेतो, तो प्रसाद बनतो. आता तो सात्विक पण नाही, विशुद्ध सात्विक झालाय. का बरं? कारण साक्षात भगवंताशी संबंध आलाय त्या अन्नाचा, साधारण अन्न नाही. आणि पुढे म्हटलेलं आहे, पुढे यज्ञाचं वर्णन सांगतात. जे म्हणे फळाची आकांक्षा न करणारे, 11व्या श्लोकात आहे, 17व्या अध्यायातल्या बरं का. फळाची आकांक्षा न करणारे, आपलं कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जे यज्ञ करतात, तो कसा आहे? तो सात्विक यज्ञ आहे. बघा, सगळे विधी होत असेल, सात्विक झालं. पुढं म्हणतात 12व्या अध्यायामध्ये, अभिसंधाय तू फलम दंभार्थमपि चैवयत इज्जते भरतश्रेष्ठ तम यज्ञम विद्धिराजस्तम. ते म्हणतात की भौतिक लाभासाठी यज्ञ केला जातो, तो राजसिक आहे, दिखाव्यासाठी. किंवा तमोगुण यज्ञ बघ कसा भयंकर आहे. विधिहीनम असृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धाभिरहितम यज्ञम तामसम परिचक्षते. शास्त्रविधींची अपेक्षा करून, प्रसाद वितरित केल्या वाचून, मंत्रोच्चारण न करता, उपाध्यायांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यत्न केला तो तो तामसिक आहे. ही श्रद्धाच नाही त्यांची. हं. त्यांना वाटतं त्याला करूया काहीतरी आपण, पण त्याला ते माहित नाही खरं काय ते. पण पुढे सांगितलेलं आहे तपस्येचं वर्णन आहे. शरीराची तपस्या म्हणजे काय, मनाची म्हणजे काय, सगळं दिलेलं आहे. आता बघा, शरीर तपस्या काय म्हटलेलं आहे? देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरम तप उच्यते. भगवान म्हणतात, भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु व माता पित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते. शरीर तपस्या करणार कधी? प्राण्यांना मारून खाणारच नाही. कारण मी तपस्याने भंग झाली त्याची तपस्या. जो भक्त आहे, तो काय वाटेल ते खात बसत नाही. जे भगवंताला अर्पण केलं त्याचा तो स्वीकार करतो. आता बघा, शरीराची तपस्या झाली, आता वाणीची तपस्या कशी? वाणीची फार महत्वाचा श्लोक आहे बरं का. 15वा श्लोक, 17वा अध्याय सुरू आहे, त्यातला 15वा श्लोक आहे. तो श्लोक असा आहे, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम चयत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तपौच्यते. काय म्हणतात भगवंत? कसं आपलं बोलणं नसावं म्हणे, अनुद्वेग कर, उद्विग्न होणार. आपण बोललं तर लोक अगदी भडकून उठतील, असं बोलायचं नाही. म्हणून म्हणजे अनुद्वेग कर्म वाक्य. मग कसं असलं पाहिजे? सत्यम, सत्य बोला, पण कसं? प्रिय, त्याला आवडेल असं बोला. हम्म. तू वाईट केलं म्हणजे एकदम अंगावर धावून गेलो, त्याला काय बरं वाटणार नाही. प्रिय पाहिजे आणि हितम, त्याच्या हिताचं असलं पाहिजे. आणि पुढं म्हटलेलं आहे स्वाध्याय अभ्यासनम. त्याला काय पाहिजे? स्वाध्याय, नियमितपणे शास्त्रांचा अध्ययन करणारा असतो तो. हम्म.
शास्त्रांचं अध्ययन करण्यामध्ये त्याला आवड आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की असा जो आहे त्याला म्हटलेलं आहे की वाङ्मय तपस्या म्हणजे वाणीची तपस्या किंवा याला वाचिक तप म्हणतात, वाचिक. हं. तर म्हणून आपण बोलताना असं बोलू नये की समोरचा एकदम उद्ध्वस्त होईल. नाही. तिथं पुढं म्हटलेलं आहे मानसिक तपस्या कुठली, बरं खूप सुंदर श्लोक आहे बरं काय. आता आपण ऐकलं वाचिक, वाणीची तपस्या ऐकली, तर मनाची पण तपस्या असते. ती दिसणार नाही पण काय स्वभाव वगैरे त्याचा, त्याचं लक्षण सांगितलेलं आहे. मानसिक तपस्या कुठली आहे सांगितल्या ठिकाणी, मन प्रसाद सौम्यत्व मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धिरित्यत तत्तपोमान समुच्यते. भगवान म्हणतात आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहेत. ही मानसिक तपस्या आहे. म्हणजे मन समाधानी पाहिजे, सारखं डिस्टर्ब, चल बिचल चल बिचल असं बोला नाही. स्थिर आहे का बरं? कारण भगवंताच्या भक्तीमधला गोडवा त्याला माहिती आहे, म्हणतो स्थिर आहे. आणि हे मानसिक तप काय करतं आपल्याला, मनाला इंद्रिय तृप्तीपासून विरक्त करतं. हम्म. कारण समाधान, कुठल्या स्थितीमध्ये मनाला समाधानी ठेवणं. पुढं म्हटलेलं आहे काय करतो तो, मौनम, म्हणजे सारखं बडबड करत बसायचं नाही. गांभीर्य, सरळपणा, आत्मसंयम हे आवश्यक आहे. आणि म्हणून म्हटलेलं इथं की पुढं तपस्येचं वर्णन करतात. तपस्या, सात्विक तपस्या, राजसिक आणि तामसिक. आता प्रत्येक गोष्टी तीन तीन सांगितलं भगवंताने. सात्विक तपस्या कुठली म्हणे, भगवान म्हणतात भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवता केवळ भगवंताला प्रसन्न करण्यासाठी जो कर्म करण्यात युक्त आहे, तर दिव्य श्रद्धा आहे त्याच्यामध्ये भगवंताविषयी, त्या तपाला काय म्हटलेलं आहे, सात्विक तप म्हटले. ते तप कुठलं कुठलं आता बघितलं ना आपण, मानसिक, शारीरिक आणि वाचिक, ती तीन तपस्या बघितलं ना. त्या तीन तपस्या कुठल्या सांगितल्या, त्या सात्विक तपस्या सांगितली. सात्विक, त्या सात्विक तपस्याचे तीन विभाग आहेत बरं का. मनाची तपस्या, वाणीची तपस्या आणि शरीराची तपस्या. या तीन तपस्या आहेत, त्यांना म्हटलेलं आहे सात्विक तपस्या. आता राजसिक तपस्या बघ कशी आहे, कशी असते. सत्कार, मान, पूजा हे प्राप्त व्हावं म्हणून दंभ आणि दिखावा, दिखावट. तर त्या भावनेने जो तप करेल त्या तपाला राजसिक तप असं म्हणतात. कारण आणि अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात, त्याचा काही लाभ होत नाही जास्त काळ. आपण बघ कशी गोष्ट आहे, भगवंताला प्रसन्न करणे जर आपण ठरवलं, त्या भावनेने केलं, आपण प्रसन्न होणारच आहे. हा मुलगा, जेव्हा आई वडील, जेव्हा वडील मुलाला चॉकलेट घेऊन येतात, तर चॉकलेट काय करतो, ते वरचं कव्हर काढतो आणि पप्पा म्हणतो पप्पा तुम्ही खा. ते म्हणाले नाही तुझ्यासाठी आणलं, "हे तुम्ही खा ना पप्पा." त्याला फार आनंद होतो. बरे त्याला खायची आवड नाही ती, पण तो मुलगा म्हणतो ना खाऊ घालताना, ते नुसतं चाटतात थोडंसं, खा तू खा. पण ते किती प्रसन्न झाले वडील त्याच्यावर. तसंच भगवंत आपले सर्वांचे माता पिता आहेत. त्यांनी सगळं दिलेलं आहे. पण त्यांनी जे दिले आपल्याला, तेच आपण त्यांना अर्पण करून घेतलं, किती प्रसन्न होतील बरं. आणि भगवंत प्रसन्न झाले की आपण प्रसन्न होतो. हे खरं गणित आहे, हे कॅल्क्युलेशन आहे. होतंय काय, आपण स्वतःला खुश करायला खूप प्रयत्न करतो, ते खुश होत नाही कधीच. पण तेच भगवान जेव्हा प्रसन्न होतात, तेव्हा आपणही प्रसन्न होतो. ही हे शास्त्र आहे. कारण भागवतात पण उल्लेख आहे ना, श्लोक आहे भागवतामध्ये. त्याचा श्लोक असा आहे, सवय पुंसाम परोधर्मो यतो भक्ती अधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. भगवान म्हणतात त्या ठिकाणी भागवतात उल्लेख आहे, भगवंताच्या भक्तीविषयी उल्लेख आहे की जो कोणी परधर्म करतो, धर्म अर्थ कामोक्षाचे पलीकडे जाऊन परधर्म करतो, त्याची काय स्थिती ती म्हणे, त्याच्यामुळे भगवंत प्रसन्न होतात. आणि भगवंत प्रसन्न झाले की तो पण स्वतः जीव पण प्रसन्न होतो. हे असं कनेक्शन आहे भगवंताला प्रसन्न करण्याचं. नाहीतर हे आपण जर त्याचा अभ्यास नाही केला, कारण आपल्याला आपल्याला कळणारच नाही भगवंताला का प्रसन्न करायचं म्हणून. हा? कधी विचार करणार नाही आपण. कारण भगवंताला प्रसन्न करणं खूप आवश्यक आहे. आणि आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय बरं, भगवंताला प्रसन्न करणंच आहे, नाही का. कारण भगवंताला जोपर्यंत आपण प्रसन्न करत नाही, तोपर्यंत आपण काहीच उपयोग नाही मग.
आपण प्रसन्न किंवा खुश राहणारच नाही कधी. अशी अवस्था आहे. पुढे उल्लेख येतो या ठिकाणी. मग हे झालं सात्विक तप. आता इथं बघितलं आपण राजसिक तप आणि तामसिक तप बघा कसा अवस्था आहे. जो आत्मपीडा करून स्वतःला त्रास देऊन देऊन तो काय करतो, उद्देश काय, दुसऱ्यांचा विनाश कसं घडवेन मी. म्हणतात लोक त्याचं कसं वाटोळं करायचं तेच बघ, त्यासाठी खूप मेहनत घेत होती, तपस्या आहे. पण ती मूर्खाची तपस्या आहे म्हणे. लोकात म्हणतात आत्मपीडा करून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जी तपे केली जातात त्यांना तामसिक तप असे म्हटले जाते. काय उपयोग नाही त्याचा. हिरण्यकश्यप नाही केली तपस्या, 1000 वर्ष तपस्या केली. तपस्या करून शुद्ध झाला का? तपस्येचा अर्थ आहे तप म्हणजे तापणं. म्हणजे आपल्याला इच्छा नाही शरीराला करायला, पण ते भगवंतासाठी आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो, शरीर करू देत नाही, पण भगवंताला प्रसन्न करणं तरी पण जर केलं, त्याला म्हणतं तपस्या. म्हणजे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी काय आवडणाऱ्या वस्तू पण तो थोडं टाळतो घ्यायचं किंवा स्वीकार करायचं. भगवंत प्रसन्न होत त्यामुळे. हम्म. आणि म्हणून म्हटलेलं आहे की भगवंताला प्रसन्न करण्यासाठी असावं, तपस्या तापणं. पण हिरण्यकश्यपूने एवढी तपस्या जरी केली, तो का संतुष्ट नव्हता, का शुद्ध नाही झाला? कारण ते भगवंताला प्रसन्न करण्यासाठी नव्हतं, शास्त्राच्या विरुद्ध त्यांनी केलं होतं. म्हणून म्हटलेलं आहे. पुढे म्हणजे सात्विक दान, राजसिक दान, तामसिक दान. कुठलं बरे? हा 20वा श्लोक आहे. दातव्यमिति यद्दानम दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी वेळी काळी आणि प्रत्युपकारची अपेक्षा न ठेवता दिलेल्या दानाला सात्विक दान म्हणतात. म्हणजे बघा, योग्य वेळी काहीतरी विधी आहे, जसं आता अधिक पुरुषोत्तम मास आहे येणार, त्यावेळेला जेवढं जो कोणी दान करेल त्याच्या कितीतरी पट्टीचं त्याला काय होतं म्हणे, त्याचा लाभ होतो भविष्यामध्ये. भगवंत एखादं दिलं असेल, ते दिलं तर भगवंत कधी विसरत नाही दिले म्हणून. भगवंत अजून त्याला देतात आणि तो पण देत राहतो. त्या देण्यामध्ये तो जो आनंद आहे ना, तो त्यालाच माहित असतो, मग दुसऱ्याला माहित नसतो. ते देण्यामध्ये थोडासा हात तर राखून ठेवतात ना, त्याला नाही कळत. पण जो उदार ते देत राहतो ना. गुरु महाराज एकदा म्हणाले, काही लोकांना देण्यामध्ये खूप आनंद वाटतो, की मी दिल्यामुळं त्याला लाभ होतोय, त्याला त्याला बरं वाटतं. पण आज दिले नाही ना सगळा पैसा, काय मी एकट्यासाठी वापरू का? नाही. ते इतरांना दिल्याचा जो आनंद आहे, तो तेव्हाच कळतो जेव्हा देतो तो. भरपूर पैसा आहे, भरपूर सगळं आहे, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी तो वापरतो, तो काय आनंद नाहीये. पण जेव्हा इतरांना देऊ लागतो, इतरांना म्हणजे विशेष करून भगवंताच्या प्रचारासाठी, सेवेसाठी, तेव्हा त्याला मिळणार जो आनंद आहे, तो आनंद स्वतःकडे पैसे ठेवून त्याचा उपयोग केला तरी होण्याचा आनंदपेक्षा खूप श्रेष्ठ आहे. खरं आहे. एखाद समजा ज्ञान आपण मिळवत असतो, पण आपण इतरांना सांगण्यातला जो आनंद आहे, की त्यांना लाभ पोहोचलाय, वा बरं झालं किती, त्यांचे आशीर्वाद भेटणार आपल्याला. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. हे आपल्यापुरतं ठेवायचं नाही, हे ज्ञान आपण पसरवायचं आहे. आणि सात्विक दान बघितलं आपण, योगी व्यक्तीला आहे बघा. ह्याच्यामध्ये काय होत आहे, राजसिक दान म्हणजे फार मोठं गाजाबाजा करून, फळाची अपेक्षा करून, ते राजसिक दान हे झालं. पण तामसिक दान कुठलं माहितीये का? अयोग्य व्यक्तीला अयोग्य स्थळी भिकारीला फेकायचं आहे, घे दा. म्हणजे काय, अनादर केलेलं आहे, अपात्र व्यक्ती आहे. हं? खरं तर प्रभुपाद म्हणतात, कृष्ण भावनावर व्यक्तीलाच द्यावं म्हणे दान. का बरं? तो काय करतो, दानाचा उपयोग भगवंताच्या सेवेसाठी करतो. म्हणून त्याला हे समजून घ्यावं. आणि भगवंत या ठिकाणी पुढे म्हणतात, एकतर ओम तत्सत इति शब्द वापरतात. ओम ओम तत्सत आहे, किंवा नंतर ओम शब्द आहे, ओम म्हणजे ओम, आणि पुढं तत् आहे, आणि तत्सत ओम तत्सत वेगवेगळे श्लोक पण घेतले भगवंतांनी. या सर्वांचा उद्देश हाच आहे. तर प्रभुपाद म्हणतात शेवटी की हे सर्व भगवंताला उद्देशून म्हटलेलं आहे. म्हणजे हे सर्व काही भगवंतासाठी करायचंय. तर म्हटलेलं प्रभुपाद म्हणतात की कृष्ण भावनायुक्त कर्मकंड याला सत्व म्हटलेलं आहे. आणि ज्याला कृष्ण भावनावरचं पूर्ण ज्ञान द्यायला त्याला साधू म्हणतात. म्हणजे भागवतामध्ये पण उल्लेख आहे ना, सतां प्रसंगान मम वीर्य संविदो भवन्ति रित कर्ण रसायन कथा तज्जोषणाताशु अपवर्ग वर्तमनी श्रद्धा रती भक्तिर अनुक्रमिष्यति.
भगवंत असं म्हणतो म्हणजे काय, भागवतात उल्लेख आहे या श्लोकात. त्यात म्हटलेलं आहे, सत्संग सताम प्रसंगात दिवे, म्हणजे भक्तांच्या सानिध्यात जाऊन जो गोडवा मिळतो तो कुठे भेटणार नाही. म्हणून ही चर्चा खूप आवश्यकता आहे. आपण जे भागवत ग्रंथ वाचायचं सुरू करण्याची जी चर्चा चाललेली आहे 17 तारीख, फार महत्वाची आहे. हम्म. त्यामुळे काय होणार आहे, आपण षड गोसावी पण काय करायचे माहिती का, एकत्र बसून ते 6 जण एकत्र बसून काय करायचे, नाना शास्त्र विचारणैक निपुण सद्धर्म संस्थापक लोकानां हितकारिणौ त्रिभुवने मान्यो शरण्याकर राधा कृष्ण भजनम तालिको वंदे रूप सनातनो रघुयुगो श्रीजीव गोपालको. म्हणजे शास्त्र घेऊन बसायचे, चर्चा करायचे, यांचं एक म्हणणं यांचं चर्चा करायचं त्याच्यावर, त्यातनं ते आनंद घ्यायचे का, त्यामुळे भगवंत प्रसन्न व्हायचे म्हणून. आणि भगवंतांनी त्यांना सेवा दिली होती. म्हणजे आपण हे काय केलं पाहिजे, हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, इथं शेवटी भगवंत म्हणतात, जो परमेश्वरावर श्रद्धेविना यज्ञ तप यांचे काय करतो, ते काय म्हणे, अनित्य फायद्याचं नाही. अशा कर्माला असत म्हटले जाते आणि या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते. जे असत आहे, सत म्हणजे शाश्वत, असत म्हणजे शाश्वत नाही. ते शाश्वत नाही आहेत नावातच आलं, मग ते केलेलं काय शाश्वत राहणार. म्हणून आपण हे पाहिलं की हा जो अध्याय आहे, या अध्यायामध्ये खूप भरपूर वर्णन आलेली आहेत. आणि विशेष करून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार उपयोग होतो या गोष्टींचा, की आपण नेमकं कुठं आहे, कुठं आपली गाडी थांबलेली आहे, कुठं ट्रॅफिक जाम झालंय बरं, हे कळतं या अध्यायांवरनं. हं. मी कुठलं खातो, अरे तमगुण आहे का बाप, नको खायला म्हणून. मग डोळे उघडतात थोडे आपले. तर आपण बघूया या 17व्या अध्यायावरचा, शिवजी पार्वतीला पद्मपुराणामध्ये गीता महात्म्य सांगतात प्रत्येक अध्यायाचं. याच्यामध्ये काय झालं, एकदा भगवान शिवांनी शिवजींनी काय केलं, पार्वती देवीला भगवद्गीतेच्या या 17व्या अध्यायाचं महात्म्य सांगितलं. एक द्वीप आहे, सिमल द्वीप, असं आपल्या जम्बूद्वीप आहे ना, जम्बूद्वीप आहे, असं भरपूर वेगवेगळे द्वीप आहेत. हे द्वीप कसे झाले बरं माहिती आहे का, हे द्वीप झाले कारण जेव्हा ध्रुव महाराजांचे वडील उत्तानपाद राजा, त्यांचा भाऊ जो होता राजा प्रियव्रत, म्हणजे ध्रुव महाराजांचे चुलते काका, अंकल, ते तपस्या करत होते. त्यांना बोलून घेतलं पुन्हा एकदा हे करण्यासाठी. तर ते आले आणि काय की त्यांनी त्यांच्या रथावर त्यांनी पूर्ण रथावर ते पूर्ण सगळीकडे पृथ्वीवर भ्रमण करू लागले, भूमंडलावरती. म्हणजे काही साधारण व्यक्ती नव्हते, भरपूर तपस्वी होते. सगळं मोठमोठे असे काय झाले, द्वीप तयार झाले, द्वीप म्हणजे खड्डे पडले आणि 7 समुद्र झाले. माहिती आहे ना, भूमंडलात 7 समुद्र आहेत. आणि 7 समुद्र आणि ते ह्याचे पण आहेत मध्ये, टापू किंवा बेट आहेत मध्ये, समुद्राने भरले सगळीकडे इकडे तिकडे. म्हणजे सांगायचा आशा हाच आहे की त्या प्रियव्रत राजाने जे काही हे असे वेगळे वेगळे हे केले, विभाग झाले ते त्याच्यामुळं. आणि त्या विभागामध्येच काय झालं मग, हे 9 द्वीप झाली. त्या 9 द्वीपामध्ये आपल्याला माहिती आहे मधोमध कुठलं आहे, जम्बूद्वीप आहे, जिथं राहतोय आपण. आपण पूजा वगैरे करताना ऐकले का आपण, हा ते पुजारी म्हणतात कुठे आहे म्हणजे ठिकाण, जम्बूद्वीपे भरतखंडे, ते सगळं वर्णन सांगतात. हा, गुरुवार म्हणजे गुरुवारी अमुक तारखेला श्री राधा पंढरीनाथ सन्निधो, त्यांच्या शेजारी बसून चाललंय वा सगळं, असं ते स्थानाचं वर्णन सांगतं. आपण नेमकं कुठे येत चाललंय ते म्हणून महत्वाचं असतं. तर त्यामुळं तसे जे जम्बूद्वीप आहे, तसं इतर द्वीप आहे, त्यांचे एका द्वीपाचं नाव आहे सिमलद्वीप. त्या सिमलद्वीपामध्ये एक राजा राज्य करत होता, त्याचं नाव होतं राजा खंगबाव. त्या राजाचा एक सेवक होता आणि एक हत्ती पण होता. त्या सेवकाचं नाव होतं दुस्सहना, आणि हत्ती होता, हत्तीचं नावाचा उल्लेख नाही. पण एकदा काय झालं, तो दुस्सहना जो होता, तो हत्तीला एकदा, हत्तीची शर्यत होती, शर्यतीमध्ये हा पळवत होता, हत्तीला जोरात पळवत होता. आणि वेगाने पळवत असताना काय झालं, तो अजून वेग वाढवा म्हणून त्याला साधं असं हे करायला पाहिजे, त्यांनी सारखं ते अंकुश असतो ना, अंकुश एवढं टोचलं, पण टोचलं आणि काय झालं, हत्ती एवढं चिडला, एवढं चिडला. आधीच भरपूर फार खूप पळवलं होतं त्यांनी हत्तीला.
आणि टोचून टोचून काय झालं, एवढा चिडला तो हत्ती. संतापाच्या भरात काय केलं त्यांनी, त्या दुःस्थानाला वर बसलं, खाली आपटलं आणि त्याला शिरडून मारून टाकलं त्याला. आणि मग तो मृत्यू झाला त्याचा. आणि बघा, त्याने त्या हत्ती बघा, जशाच तसे म्हणतो की नाही आपण, की त्या हत्तीला मारल्यामुळं त्या दुसरा जो होता राजसेवक, त्याला पुढचा जन्म हत्तीचा मिळाला. आणि योगायोगानं काय झालं बघा, की त्या राजाच्या दरबारातच तो काय बनला, हत्ती म्हणून जन्माला आला तिथंच. हं. म्हणजे तिथं हत्ती हत्तीने सगळाच असणार, तिथं फार लवाजमा असतो ना राजाचा, तिथं जन्म झाला त्याचा बघा. हं. राजा सेवक होता, असं केल्यामुळे त्याला तो हत्ती बन म्हणजे तिथं त्याच्यामध्ये त्याच्या दरबारातच हत्ती बनला. आणि मग झालं असं की राजाने काय केलं, तर हत्ती भरपूर असले विकलं विकणार सर. तो हत्ती नेमका काय केलं त्याने, एका कवीला भेट दिला, कवीला. हं. तर मग त्या कवीने काय केलं, पूर्वी असं द्यायचे मग देऊन ते स्वतःकडे काही ठेवणं शक्य नसतं. हत्ती पाळणं सोपं आहे का? समज तुम्हाला एक हत्ती आणून द्या, तुम्ही काय करणार? अहो काय भलतं सांगता तुम्ही, आम्हाला कसं जमणार ते, आमचंच कसं बस चाललंय आणि तुम्ही हत्ती काढणार बघ आता. पण हत्ती जंगलात त्याला काय, काय प्रॉब्लेम येते, सगळीकडे आरामात जाऊ शकतो, फिरू शकतो. मग त्या काय झालं, त्या राजाने तो हत्ती जेव्हा कवीला भेट दिला, त्या कवीने काय केलं, एका मालवा नावाचं ठिकाण आहे, तिथल्या राजाला काय केलं त्यांनी, चांगल्या किमतीमध्ये विकलं त्यांनी राजाला. तर राजाला विकल्यावर मग ते राजाने बघितलं चांगलं आहे. आणि तिथे जेव्हा राजाला विकल्यावर काय झालं, तो त्याच्यामध्ये तिथं पोचला त्या राजा ठिकाणी, मालवामध्ये पोचल्यावर काय झालं, अचानक भयंकर घटना घडली बरं का. त्याला तो हत्ती एवढा आजारी पडला, थंड आजारी पडला, खाली पडून राहिला. अन्न पाणी पण बंद झालं त्याचं. खूप वैद्य आले उपचार करायला, काय म्हणजे उपचारच होत नव्हते त्याच्यावर. दान धर्म केले, प्रार्थना केल्या, काय फायदा होतो. एक ब्राह्मण आला तिथं शेवटी. त्याने काय म्हणलं, थांबा म्हणलं सर्वांना. त्याने भगवद्गीतेचा 17 अध्याय काय केलं त्यांनी, त्याचं भक्तिभावाने पठण करताच काय झालं, त्या पठणाचा असा प्रभाव झाला की हत्ती उठून बरा झाला हळू. आणि बरा झाला, उभा राहिला. आणि काय वेळ पुन्हा काय झाला, खाली पडला आणि मरून गेला. ब्राह्मणाने सांगितलं की हा जो आहे, हा ते पूर्वजन्मातला दुसरा सेवकच हत्ती बनला होता म्हणे. आणि काय झालं, गीतेच्या 17व्या अध्यायाच्या पवित्र श्रवणामुळं त्याला मोक्ष मिळाला, हा लाभ झाला. हा 17 भरपूर श्लोक आहे. एक श्लोक कुठला आहे आपला, सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत, श्रद्धामयो यम पुरुषो यो यत्रद्धा स एव स. हा तिसरा श्लोक आहे अध्यायातला. हे भारत, हे अर्जुना, प्रत्येक मनुष्याची श्रद्धा त्याच्या स्वभावानुसार असते. हम्म. स्वभावाने प्रत्येक, त्यामुळे वेगळी श्रद्धा. मनुष्य जसा श्रद्धावान असतो, तसाच तो प्रत्यक्षात बनतो. तर आपल्याला कळलं पाहिजे, मनुष्य ही श्रद्धा स्वभावानुसार घडते. आणि भगवद्गीतेचं श्रवण आणि पठण खूप पवित्र आणि मुक्तिदायक आहे. आणि विशेष करून जो अधिक मास येणार, अधिक पुरुषोत्तम मास, तर त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या अधिक पुरुषोत्तम मासामध्ये पूर्ण महिनाभर जो भगवद्गीतेचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, तो आणि बाकी काही गोष्टी वाचायच्या असतात. हं. तर त्यामुळे आपल्याला फार लाभ होतो, भगवंत खूप प्रसन्न होतात. आणि जो म्हणजे ह्याच्यावर कथेवर आपण समजू शकतो की भगवंताने जे दिलेली गीता त्यांच्या मुखातनं आलेले शब्द आहेत बरं काय, भगवंत स्वतः बोलले हे गीता सगळं. म्हणजे त्यामुळं ते काय साधारण कुठलं कादंबरी किंवा काही नाही, भगवंताने दिलंय सगळं. त्याचा आपण काय केला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे. हरे कृष्ण.